नमस्कार, मिहीस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण स्पिनच कॉर्न चीज सँडविच करणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडचे स्लाइसेस, प्रोसेस चीज किसून घेतलेला आहे, 4 चीज स्लाइस, चवीनुसार मीठ, काळी मिरी, चिली फ्लेक्स, उकडलेले स्वीट कॉर्न, गरजेनुसार मैदा, एक अख्खी पालकची गड्डी स्वच्छ निवडून घेतलेली आहे, 2 वाट्या दूध, गरजेनुसार बटर। पालक ब्लांच करण्यासाठी पातेल्यात पाणी गरम केलेलं आहे। यात घेतलेला सगळा पालक घालून घेऊ व 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊ। पालक व्यवस्थित ब्लांच झालेला आहे। गरम असतानाच आपल्याला हा पालक गार पाण्यात घालून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याची कुकिंग प्रोसेस थांबेल। पालक घट्ट पिळून घेतलेला आहे व बारीक चिरून घेतलेला आहे। पॅन गॅसवर गरम करत ठेवलेला आहे। यात आपण 2 चमचे बटर घेणार आहोत। यातच आपण 2 चमचे मैदा देखील घालून घेणार आहोत व मंद आचेवर 2 मिनिटांसाठी परतून घेणार आहोत। बटर व मैदा 2 मिनिटं परतून झालेला आहे। यात दूध घालून घेऊ। दूध घालताना आपल्याला हे कंटिन्युअस ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यात गाठी होणार नाहीत। दुधाला एक उकळी आलेली आहे। यात आपण चवीनुसार मीठ घालू, मिरपूड व किसलेलं चीज घालू व घट्ट होईस्तोपर्यंत शिजवून घेऊ। यात आपल्याला एक काळजी घ्यायची आहे, शिजवताना ह्याच्यात कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या होऊन द्यायच्या नाही। मॉर्ने सॉस तयार आहे। यात आपण चिली फ्लेक्स, उकडलेले कॉर्न, ब्लांच केलेला पालक घालू व 1 मिनिटासाठी शिजवून घेऊ। आपलं सँडविचमधलं फिलिंग तयार आहे। यात मीठ घालताना एक काळजी घ्यायची आहे की बटर आणि चीज हलकं खारट असतं, त्यामुळे मीठ बेताने घालायचं आहे। घेतलेल्या ब्रेडच्या स्लाइसेसना बटर लावून घ्यायचं आहे। बटर लावल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला चीज स्लाइस लावून घ्यायचं आहे। चीज स्लाइस लावल्यानंतर ह्याच्यावर आपण केलेलं फिलिंग घालून घेणार आहोत। फिलिंग लावल्यानंतर ह्याच्यावर आपण ब्रेडला दुसऱ्या ब्रेडच्या स्लाइसला बटर लावून घेतलेलं आहे, ती बाजू आपल्याला खाली करून घ्यायची आहे व वरच्या साईडला देखील आपण बटर लावून घेणार आहोत। सँडविच टोस्ट करण्यासाठी गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे। ज्या बाजूला आपण बटर लावलेलं आहे ती बाजू आपण खाली करून घेणार आहोत व खमंग होईस्तोपर्यंत ग्रिल करून घेणार आहोत। हे कट करून गरमागरम सर्व करू। स्पिनच कॉर्न अँड चीज सँडविच तयार आहे। Please do like, share and subscribe my channel and also do give it a try. Thanks for watching.